पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे किंवा असं आपण म्हणूया 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा असं आपण म्हणूया 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा असं आपण म्हणूया 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज
ए किंवा अ असं आपण म्हणूया 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही
फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट माणसांच्या, मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट माणसांच्या, मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट माणसांच्या, मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट माणसांच्या, मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून
कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया, 30 सबक्लॉज 2 त्याचा सबक्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही